कप एकदम लॉंग लास्टिंग होतं. क्रायलॉनचं डर्मा पॅलेट. आपली कलर करेक्टिंग करून पूर्ण फेसला झालेली आहे. आता मला ते स्वेट येतंय, तर स्वेट येते त्याला काहीच नाही करू शकत. ते स्वेट येणार आणि त्याला आपल्याला ॲब्झॉर्ब करून द्यायचं. आपल्याला पंख्याखाली उभं राहायचं जेणेकरून तो स्वेट जो आपल्याला कंटिन्युअसली येतोय तो ॲब्झॉर्ब होईल फॅन खाली उभं राहिल्याने. बघा आता माझा स्वेट जे येत होतं फेसला आपल्या ते गेलेलं आहे. आता फाउंडेशन अप्लाय करायचं आपल्याला फेसवर. त्यासाठी मी माझ्याकडे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन आहे. खूप छान बेस होतो याच्याने फॉरएव्हर 52च्या फाउंडेशनने. तर मी फॉरएव्हर 52चं फाउंडेशन माझ्या संपूर्ण फेसला अप्लाय करणार आहे आणि हे माझ्या स्किन टोन बरोबर मॅच होणारं फाउंडेशन आहे. फॉरएव्हर 52चं फाउंडेशन बघू शकता. हे बघा आता हे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन आहे. ह्या आपण फाउंडेशन प्लेटवरती काढून घेणार आहे. हे बघा मी ते काढून घेतलं. पहिले थोडं क्वांटिटीमध्ये घेतलंय आणि त्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. फॉरएव्हर 52च्या फाउंडेशनला जेवढं मिक्स कराल तेवढं चांगलं फाउंडेशन अप्लाय होईल आपल्या स्किनवरती. हे बघा मिक्स करून घेतलंय आणि थोडंसं मी पहिलं बोटाने अप्लाय करून घेतलंय आणि त्याला मी आता ब्लेंड करणार आहे फाउंडेशनला ब्लेंडरच्या साहाय्याने. खूप छान प्रकारे ब्लेंड करायचं आपल्याला फाउंडेशन. अंडर आईच्या खाली संपूर्ण फेसला आपल्याला पूर्ण फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. आणि तुम्ही जेवढी ब्लेंडिंग चांगली करणार ना तेवढं फाउंडेशन आपलं व्यवस्थित अप्लाय होतं आणि ब्लेंड देखील खूप छान होतं. एकदम हलक्या हाताने आपल्याला ब्लेंडिंग करायचं फाउंडेशनची. खूप हलक्या हाताने एकदम मी ब्लेंड करून घेतलं फाउंडेशन. खूप हलक्या हाताने एकदम. बघू शकता माझ्या संपूर्ण फेसला मी फाउंडेशन अप्लाय केले. कसं वाटतं बेस बघा. फक्त फाउंडेशन आणि थोडंसं कलर करेक्टर आणि संपूर्ण बेस पाहू शकता माझ्या फेसचा. आता त्याच्यावर आपल्याला पावडर लॉकिंग करायचं आहे.